स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती आणि पेसा भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट दररोज असतात। या सर्व माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयासाठी देखील तुम्हाला टेलिग्रामचा फायदा होणार आहे। आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना या सर्वांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। त्यामुळे या सर्व माहितीचा उपयोग तुम्हाला लेखी परीक्षेसाठी होणार आहे। चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनलची जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। तसेच पहा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदासाठी तुम्हाला मार्केटमधून पुस्तक विकत घ्यायचं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं तुम्ही पुस्तक विकत घ्या। स्क्रीनवरती पाहू शकता। आरोग्य भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही पुस्तके आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत। तसेच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहेत। आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स या नावाने IBPS पॅटर्नवर आधारित असणारे हे पुस्तक नक्कीच तुम्हाला लेखीसाठी उपयुक्त असणार आहे। आरोग्य सेविका महिला आरोग्य परिचारिका तांत्रिक नोट्स या नावाने असणार IBPS पॅटर्नवर आधारित हे पुस्तक खरेदी करा आणि तुमचा अभ्यास जो आहे तो अधिक चांगल्या प्रकारे करा। परीक्षेसाठी तुम्हाला खूप फायदा होईल या पुस्तकांचा। संपूर्ण महाराष्ट्रात पुस्तकं अवेलेबल आहेत। तसेच ग्रामसेवक भरतीसाठी 101 प्रश्नपत्रिका संच, ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक खरेदी करा। लेखीसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे। आत्तापर्यंत 2012 ते 2022 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश आहे। मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तरच तुम्हाला पेपरचा जे पॅटर्न आहे, जो पेपर आहे त्याचं स्वरूप समजतं आणि त्यामुळे पेपर सोपा जातो। तर ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची ही पुस्तकं खरेदी करा। आणि राज्यामध्ये जी 17,000ची पोलीस भरती सुरू झालेली आहे, या पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची ही 3 पुस्तकं तुम्हाला फायदेशीर असणार आहेत। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। हा प्रश्नपत्रिका संच लेटेस्ट आहे। 2023 मध्ये झालेल्या 95 प्रश्नपत्रिकाचा समावेश या प्रश्नपत्रिका संचामध्ये आहे। या पुस्तकाचा खूप फायदा होईल लेखीसाठी आणि संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता या विषयासाठी हे पुस्तक फायदेशीर असणार आहे। तर ही पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता। आणखीन पोलीस भरती 812 भाग 1 आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचाही उपयोग होईल लेखीसाठी। तर व्यवस्थित अभ्यास करा, पेपरचा पॅटर्न समजून घ्या, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवा, यश तुम्हाला 100% मिळेल। तर या ठिकाणी पहा, पेसा भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आपल्याला या अगोदर सांगण्यात होतं की पेसा भरतीचा जो निकाल आहे किंवा पेसा भरतीवरची सुनावणी आहे ती होणार आहे 12 किंवा 13 मार्चला, परंतु या ठिकाणी 12 किंवा 13 मार्चला ही सुनावणी झालेली नाही आहे। ही सुनावणी पुन्हा महिनाभर लांबवण्यात आलेली आहे। 12 आणि 13 मार्चला पेसा भरतीवर कुठलीही सुनावणी झालेली नाही आणि आता पेसा भरतीची जी पुढची सुनावणी असणार आहे ती डायरेक्ट महिनाभर यांनी लांबवलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता 9 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। म्हणजेच एप्रिलच्या 9 तारखेपर्यंत असता पेसा भरती संदर्भात सुनावणी होणार नाही आणि त्याचमुळे 9 एप्रिलपर्यंत पेसा भरती जी आहे ती स्थगित आहे असं आपण म्हणू शकतो। पेसा भरती थोड्या कालावधीसाठी पुन्हा एकदा एक महिनाभराचा कालावधी देण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना त्या पेसा भरतीच्या रिझल्टवर सुनावणी करण्यासाठी, पेसा भरतीवर सुनावणी करण्यासाठी। यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। पहा, त्यांना सांगितलेलं होतं आहे की अंदाजितपणे तुमचे जो पेसा भरती अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या
16 मार्चपासून सुरू करण्यात येतील आणि 7 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते देण्यात येईल. स्वतः मंत्र्यांनी कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ही दिलेली माहिती होती, परंतु आता ही माहिती स्पष्टपणे या ठिकाणी आपण जी आहे ती खोटी आहे असं म्हणू शकतो. याचा अर्थ असा आहे 9 एप्रिलला सुनावणी होणार आहे आणि 9 एप्रिलला सुनावणी झाल्याच्या नंतर मग पेसा भरतीची जी पुढची प्रोसेस आहे ती सुरू असणार आहे. त्यामध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भात रिझल्ट म्हणजे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होईल. त्यापूर्वी या ठिकाणी पहा, नॉन पेसा अंतर्गत ग्रामसेवक आरोग्यसेवकच्या ज्या परीक्षा आहेत त्या होऊ शकतात असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु ग्रामसेवक आरोग्यसेवक पेसांतर्गत येणाऱ्या पदांसाठी जो परीक्षेचा कालावधी असणार आहे तो आता 9 एप्रिलच्या नंतरच असणार आहे, कारण पेसा भरती 9 एप्रिलपर्यंत स्थगित आहे. यावर 9 एप्रिलपर्यंत स्थगिती आहे. 9 एप्रिलला सुनावणी होणार आहे आणि त्यानंतरच मग पुढची जी प्रोसेस आहे ती सुरू करण्यात येणार आहे. तर या भरती संदर्भात वेळोवेळी अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम देखील जॉईन करा. तिथेही तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत असते. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.